हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आणि आता वाजले ते 6:30. मी आत्ताच लॉग आउट केला तर खूप उशीर झाला आहे. अजून खूप कामं आवरायची आहेत. मला स्वयंपाक करायचा आहे. पूजा मी ऑलरेडी सकाळीच मांडलेली. मला अजून कथा वाचायची, आरती बाकी आहे. मग मी पटकन आवरते आणि साडी घालून म्हणजे तर साडी घालून झाली आहे. मी आता जाते, दिवाबत्ती करते आणि माझी पोथी वाचायची राहिलेली ती वाचून घेते. अजून स्वयंपाक पण करायचं आहे. मला खूप काम राहिलं आहे माझं. तोपर्यंत मी तुम्हाला साडी दाखवते, थांबा. दिवाबत्ती करून घेतली, देवाला धूप दीप लावलं, बाहेर तुळशीतला दिवा लावून घेतला आणि मग मला देवीची ओटी भरायची होती. मग ऑलरेडी मी सगळं सामान काढून ठेवलेलं. मग त्याच्यावर हळदी कुंकू टाकून देवीची ओटी भरली आणि नंतर मग मला कथा वाचायची होती, तर मग मी कथा वाचायला घेतली. श्री महालक्ष्मी देवी नमः. ओम श्री क्लीं ओम धनधनदेवी वाम. ओम धनदाय नमस्तुभ्य निधी पद्माधिपाय च भवन्तु त्वप्रसादात् मे धनधान्यादि संपत्. कथा वगैरे वाचून झाली. मग देवाला नमस्कार केला आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. आणि त्याच्या आधीमध्ये बायका येत होत्या हळदी कुंकवाला, कारण की मी शेजारच्या काकूंना सांगितलेलं की तुमच्याकडे कोणी आलं तर मग त्यांना माझ्याकडे पण पाठवा, कारण की माझी जास्त इथं कोणाशी ओळख पण नाही आहे आणि तसं कोणी म्हणजे इथे कोणी शक्यतो बोलतही नाही, कोणी बाहेर दिसत पण नाही. त्याच्यामुळं मग त्या काकूंना सांगितलं होतं कोणी आलं तुमच्याकडे तर त्यांना सांगा म्हणून इकडे यायला. मग आधी म्हणजे मी स्वयंपाकाला घेतलं आणि मग त्याच्यात कोण ना कोणतरी मध्ये यायचं. मग त्यांना हळदी कुंकू वगैरे दिलं, त्यांची ओटी भरली आणि त्यांना केळी दिली आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागले, कारण की मी काहीच तयारी केली नव्हती स्वयंपाकाची. मेथीची भाजी निवडायची होती मला. मग एकीकडे भात लावलेला पहिल्यांदा, मग भात झालेला त्याच्यावर मग मी चपात्यांचं पीठ मळून घेतलं आणि मग भाजी निवडून घेतली. आणि काय भाजी निवडल्यावरती मग एकीकडे कुकर लावलेला डाळीचा आणि मेथीची भाजी टाकली. मग शेवटी चपात्या करायच्या ठेवलेल्या आणि मग त्या करून घेतल्यानंतर थोड्या वेळाने, कारण की मला पुन्हा आरती पण करायची होती आणि नैवेद्याचं ताट दाखवायचं होतं. मग पटपट करून सगळं काम उरकलं आणि शेवटी फक्त भांडी घासायची राहिलेली. मग मी आरती करून घेतली. आरती झाल्यावर देवाला नैवेद्याचं ताट दाखवलं. आत्ताच आरती आणि नैवेद्य दाखवून झाल्याचं देवीला आता मी काय करते, चेंज करते आणि उपवास सोडायला बसते. खूप दगदग झाली माझी, मागासपासून एकटी करते. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.